जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय आपल्या घरामध्ये कटकटी का होतात, भांडणं का होतात, चिडचिड का होते, समाधान का राहत नाही, ही काही कारणं आहेत त्याची। ही कारणं आज मी तुम्हाला सांगतो। हे तुम्हीच पहा की ह्या कारणापैकी कुठली कारणं आपल्या घरामध्ये आहेत। ती कारणं ऐकल्यानंतर तुम्ही ती कारणं कमी करा, ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अगदी शांतता राहील, तुम्हाला सुख समाधान राहील। ती कारणं ही अशी मंडळी, ज्या घरातील माणसे नववधूंच्या माहेरांकडून वस्तूंची अपेक्षा करतात व माहेरच्या लोकांची अवहेलना करतात, तिथे कधीही ग्रहशांती राहत नाही, ती ग्रहशांती नष्ट होते। ज्या घरातील माणसे आपापसातील मतभेदांची चर्चा परक्या व्यक्तींशी करतात, तिथे कधीही सुख समाधान लाभत नाही। ज्या घरामध्ये असामान्य वागणूक दिली जाते व भेदभाव केला जातो, तिथे एकात्मता नसल्यामुळे गृहसौख्य हे नेहमी नष्ट होते। जिथे अतिथींच्या पाहुणचारात भेदभाव केला जातो, उदाहरणार्थ हा माझा नातलग, हा तुझा नातलग इत्यादी विचारांचा सुसंवाद न राखल्या गेल्यामुळे मतभेदांच्या कलहांची कारंजी नेहमी उडत राहतात। ज्या घरातील माणसे आपल्या व्यक्तिगत कामाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात, तिथे सदैव चिडचिड, मतभेद यांचे वातावरण असते। म्हणून स्वतःचे खरकटे स्वतः उचलून ठेवून स्वच्छ करणे, स्वतःची कपडे निदान अंतर्वस्त्र स्वतः धुणे इत्यादी कार्य तरी दुसऱ्यांकडून करून घेऊ नयेत। ज्या घरामध्ये एकत्र कुटुंब असते, तिथे खाण्याचे पदार्थ, कपडे, खेळणी इत्यादी वस्तू खरेदी करताना दुजाभाव बाळगला जातो, तर त्या ठिकाणी घरचा भेद होण्यास वेळ लागत नाही, तिथे ग्रहशांती नेहमी बिघडते। जिथे एकमेकांच्या आवडीनिवडींचा व पसंतीचा यत्किंचित विचार न करता स्वतःच्या आवडीनिवडी व पसंती दुसऱ्यावर लागली जाते, तेथील वातावरण नेहमी हे अशांत असते। ज्या कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या मित्रमैत्रिणींचा आदर राखत नाही, तिथे मतभेदांचा धूप नेहमी सतत दरवळत असतो। मंडळी, ही कारणं झाली आहेत का? ही कारणं जर तुमच्या घरामध्ये असेल तर स्वतःचं आत्मनिरीक्षण करा आणि ही कारणं कमी करा, आपल्या आयुष्यातून ते काढून टाका। आपोआप तुमच्या घरामध्ये शांती व समाधान हे लाभेल। मंडळी, सांगण्याचं काम मी केलंय, ऐकायचं नाही ऐकायचं हा तुमचा प्रश्न आहे। तूर्त आज इथे संपतो। धन्यवाद। जय गणेश।